श्री विष्णूंचा 7वा अवतार श्रीराम. राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांनाही आनंदात रममाण करणारा. रामकथा कितीही ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. श्रीराम हे हिंदू धर्मीयांचं आदर्श आणि लाडकं दैवत. जगत कल्याणासाठी, धर्मरक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी भगवान विष्णूंनी त्रेतायुगात रामावतार धारण केला. मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामांचं वैशिष्ट्य. श्रीरामांचं जीवन, त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारच कसं अगदी वंदनीय, आचरणीय. पुढच्या आरतीमधनं रामकथाच थोडक्यात मांडलेली आहे. ऐकूया. धर्म स्थापिला धर्म स्थापिला रघुनंदना दशानने वदुनी तू दशानने वदुनी तू दशानने वदुनी तू दशानने वदुनी तू धर्म स्थापिला रघुनंदना धर्म स्थापिला रघुनंदना धर्म स्थापिला रघुनंदना धर्म स्थापिला रघुनंदना श्रीराम जय राम जय जय हनुमंत ओवाळती आरती हनुमंत ओवाळती आरती ब्रह्मांड तेनी नादती ब्रह्मांड तेनी नादती श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम दशरथ नंदन कौशल्यानंदना दशरथ नंदन कौशल्यानंदना रघुकुल टिळक रघुपति राघव नमितो तव चरणा रघुकुल टिळक रघुपति राघव नमितो तव चरणा नमितो तव चरणा नमितो तव चरणा रावण आला साधू वेशाने कपटी रावण आला साधू वेशाने कपटी कारस्थान अपहरण सीता मातेचे कराया कारस्थान अपहरण सीता मातेचे कराया सीता मातेचे कराया सीता मातेचे कराया लक्ष्मण रेखा माता पार करून याती 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 लंकेश रूप दाखवून नेले सीतेसी लंकेश रूप दाखवून नेले सीतेसी जटायुवाला माता जानकी रक्षणासी जटायुवाला माता जानकी रक्षणासी जटायुवाला माता जानकी रक्षणासी जटायुवाला